एकदा जोरदार झाल्या पाहिजे. एकदा जोरदार जोरदार टाळ्या त्याच्या कानावर पडल्या पाहिजेत. उरणकरांचं प्रेम त्याला मिळालं पाहिजे. महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीमध्ये खर तर हा कलाकारानं हाहाकार माजवलाय. थोड्याच वेळानंतर त्याची ओळख आपण सांगू. आता ओळख सांगण्याची गरज नाहीये, पण आपलं हे भाग्य आहे की आपल्याला सूरज चव्हाण चिर्ले गावामध्ये आणता आलाय. कारण बिग बॉस झाल्यापासून अशा बऱ्याच ठिकाणी त्याला आमंत्रित केलं गेलं, पण कुठेही सूरज चव्हाणला जाता आलं नाही. कारण त्याचं एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. तो चित्रपट लवकरच थिएटरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, पण चित्रपट लागेल तेव्हा लागेल, पण चिर्लेकरांसमोर थेट त्याला बघता येते याचा आनंद आहे का सगळ्यांना? एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सूरज चव्हाणसाठी. आई एकविरा सामाजिक संस्था तथा आर्यन ग्रुप चिर्ले यांच्या वतीनं आज हा आपल्या आई माऊलीचा पालखी उत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीमध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला, ज्याचे एकापेक्षा एक शब्द प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करतायत आणि असंख्य डायलॉग आज सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध असणारा महाराष्ट्राचा बिग बॉस सूरज चव्हाण आज चिर्ले गावामध्ये आपल्या माऊलीच्या भेटीसाठी आलाय आणि थेट या मंचकाच्या दिशेने त्याचं शुभागमन होत आहे. थोडासा रस्ता मोकळा करावा हे आपण सगळ्या प्रेक्षकांना आणि भक्तांना या ठिकाणी विनंती करू. चला महाराष्ट्राचा फेम लाडका सगळ्यांचा लाडका बिग बॉस सूरज चव्हाण झपक झपक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे तुमचे हात वरती आले पाहिजे एकदा सगळ्यांचे जोरदार टाळ्या. क्या बात. यस बरं आहेत का टाळ्या तुमच्या? कमान सूरज चव्हाण. क्या बात. सूरज कसं वाटतंय बिग बॉस झाल्यानंतर? आज लय आनंद आहे. देवीला भेटायला आलो, एकविरा आयला तिचं दर्शन घेतलं. इथं माझ्या अख्ख्या आया बहिणी आल्यात, त्यांच्या मनापासून आभार मानतो. एवढं बिग बॉसला फेम दिलंय. आता झापूक झुपूक पिक्चर बघा, सुपर डुपर हिट तुम्हीच करणार.
जय हिंद जय महाराष्ट्र. सूरज, एक गोष्ट या ठिकाणी की सुरुवातीला ज्या व्हिडिओ बनवल्यात ना त्या सगळ्या व्हिडिओवर सूरज चव्हाणला टीकाकार म्हणजे टीकाकारांनी ट्रोलच केलं होतं. पण टीकाकारांना कसं उत्तर द्यावं हे बिग बॉस झाल्यानंतर सूरजनं अख्ख्या विश्वाला दाखवलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सूरजसाठी. सूरज, तुला वाटलं होतं की इतक्यापर्यंत पोहोचशील म्हणून? कसं आहे, शिक्षण सुलत चव्हाणचं झिरो आहे, पण सुलत चव्हाण आता सध्या टॉपचा हिरो आहे. हो, क्या बात आहे, टॉपचा हिरो. सूरज, मायमाऊलीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आई एकविरेचा उदो केला जातोय आणि आज सन्माननीय समीरजी पाटील असतील, आई एकविरा सामाजिक संस्था आणि आर्यन ग्रुप चिरले बद्दल काय सांगशील, ज्यानं तुला या ठिकाणी इन्व्हाइट केलंय? त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथं अख्ख्या आल्याबद्दल माझ्या एवढं प्रेम करतात, मला लय अभिमान वाटतो. पण सूरजच्या प्रेमामध्ये आता कोणी आहे की नाही, किंवा किंबहुना सूरज कोणाच्या प्रेमामध्ये पडलाय की नाही? पहिलाच गोलीगत धोका भेटलाय, आता कशाला प्रेमात पडाय? पहिला गोलीगत धोका भेटलाय, पण आता सूरज बिग बॉस झाल्यानंतर सूरजच्या पाठीमागे बऱ्याच मुली असतीलच. नाही, तुम्ही बोलले ना माझ्या बच्चाला बच्चा झाला, पण तिने गोलीगत धोका दिला. सूरज कधीच प्रेमामध्ये पडणार असं तर नाहीये ना? आता नाही, डायरेक्ट नंगन शुभमंगल सावधान. पण आमच्याकडे आहेत बऱ्याच. पुण्यावरून इकडे येणार आहेत का? हा, रायगडची बिग बॉस मधली नको आपल्याला कोण. सूरजने ठरवलं त्याला कोणच नको आहे. जेव्हा शुभमंगल व्हायचं तेव्हा होईल. सूरज, त्या आई मरे माता ओम नमः शिवाय, ओम शिव शंभो हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. कालीच फाटलं हृदय तुटलं माझ्या आई मरे माताचं नाव घ्यायला, मला लयच बरं वाटलं. बरं, सूरजचं चित्रपट लवकरच थिएटर मध्ये लागतोय. म्हणजे एक सामान्यपणे एखादा कलाकार सोशल मीडियातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःची ओळख कशी निर्माण करू शकतो याचं एक जितंच जागतं उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण आहे. बिग बॉस झाल्यानंतर सूरजला बऱ्याच ऑफर आल्यात. आमचं उरणकरांचं भाग्य आहे की बऱ्याच ठिकाणी तुला एक सेलिब्रिटी म्हणून बोलवण्यात आलं, पण कुठेही तुला चित्रपटाच्या शूटिंग मुलं जाता आलं नाही. उरणकरांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याकडे सूरज आलाय. सूरज, चित्रपट येतोय, काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? माझा झापूक झुपूक पिक्चर येतोय, तुम्ही अख्ख्यांनी थिएटर मध्ये जा आणि पिक्चर कसा क्वालिटी वाटतोय, काम कसं केलंय तुमच्या लेखानी बघा, हवा करून टाकली. बरं सूरज, तुझं बोलणं सगळ्यांनी ऐकलंय, पण तुझं डान्स ही आम्हाला बघायला आवडेल की नाही? आता माझा रॅप आलाय नवीन, आता माझ्या झापूक झुपूक पिक्चरचा रॅप आलाय, तुम्ही ऐका कसा वाटतोय. मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक. बरं, मी इथे आर्यन दादांना, आपल्या समीर दादांना विनंती करतो की आपण मंचकावर यावं. सन्मान्य समीर पाटील, आपण मंचकावर यावं. चित्रपटाचं जे टीजर आहे ते बघायचं आहे का सगळ्यांना? कसा असेल चित्रपट? लावायची का स्क्रीन? हो, येतोय, पण टाळ्या देखील सोबत आल्या पाहिजेत. चल, टीजर रेडी आहे. महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीमध्ये ज्या कलाकारांना आपली एक वेगळी छाप सोडली असा सर्वांचा लाडका बिग बॉस सूरज चव्हाण, एकापेक्षा एक अनेक शब्द ज्यांचे डायलॉग सुप्रसिद्ध आहेत. आणि आज आपल्या उरण नगरीमध्ये, चिरलेच्या नगरीमध्ये, आपल्या माय माऊलीच्या मंदिराच्या या गाभाऱ्याच्या परिसरामध्ये आज त्यांची उपस्थिती आहे. आणि त्यांचा येणारा आगामी काळामधला जो चित्रपट आहे त्या चित्रपटाची काही एक झलक आपल्याला या स्क्रीनवर पाहायला मिळेल. तर टीजर ऑन आपण करूया. तत्पूर्वी मी विनंती करतोय सन्माननीय समीर पाटील साहेबांना की आपण मंचकावर यावं. व सूरज हे आहेत या विभागाची अशी व्यक्ती, मी सुरुवातीला सांगितलं की परमेश्वरानं माणसाला फार वेगवेगळं बनवलंय आणि आपल्या हातामध्ये एक रिकामी वही दिली आहे. त्याच्यामध्ये काही शब्द आपल्याला आयुष्यामध्ये लिहायचे असतात
तरच लोक चिरकाल तुम्हाला लक्षात ठेवतात. यांना परमेश्वरानं ओळख दिली, नाव दिलं. राजकीय क्षेत्रामध्ये देखील पुढे आहेत, व्यवसाय क्षेत्रामध्ये पुढे आहेत. पैसा अफाट बक्कल आहे, परंतु पैशाचा वापर कसा करावा याची बुद्धी देखील परमेश्वरानं यांना दिली आहे. आणि म्हणून समाजामध्ये विविध घटकांना आपल्या पैशाचा लाभ कसा होईल यासाठी सातत्याने ते काम करतायत. गरिबी काय असते ही तुम्ही जवळून पाहिलेली आहेस. श्रीमंतांबद्दल, आज दादांबद्दल तू काय सांगशील, कसं वाटतंय या ठिकाणी तुला त्याने इन्व्हाइट केलंय? दादांचं पणापासून आभार मानतो. मला माहिती माझी नाजूक परिस्थिती कसली होती, मी कसली कामं केल्यात मला अख्खं माहिती. पण माझ्या आई मुले माता माझ्या सोबत होते, त्यामुळे मी टॉपचा किंग बनलोय. आणि फॅन म्हणजे माझं कालीज, माझा देव, त्यांच्यामुळे मी आज बिग बॉसचा विनर झालोय, किंग. मला अभिमान. बरं, समाजामध्ये श्रीमंत आणि गरिबांमध्ये दरी आहे. श्रीमंतांकडून तुझी अपेक्षा काय असेल? काय केलं पाहिजे श्रीमंत माणसांनी समाजामध्ये? मला एवढं सांगायचंय, श्रीमंत किती बी असू द्या पण मन सारवं पाहिजे, म्हणजे अख्ख्यांना जुळवून घेतलं पाहिजे. आणि ते मन आपल्या दादांकडे नक्कीच आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी मी विनंती करतोय, आपण टीजर ऑन करतोय, दादांना देखील विनंती करू. सूरज चव्हाणचा आगामी काळामध्ये झळकणारा चित्रपट, त्याचं टीजर, काही क्षण कसा असेल चित्रपट, तो आपल्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे. प्ले. घर पे बोलने में तो बिल्कुल नहीं शर्माते, बट क्लास सुरुवातीला आपण ऑन स्क्रीनवर सूरज चव्हाण यांच्या चित्रपटाचं टीझर या ठिकाणी पाहू आणि तदनंतर त्या चित्रपटातील एक गीत आपल्याला ऐकायला मिळेल. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सूरज चव्हाण यांच्या आगामी काळामध्ये झळकणारा, मराठी इंडस्ट्रीमध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल टाकतोय सूरज चव्हाण आणि त्या चित्रपटाचं टीझर ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय. येत्या 25 एप्रिल पासून सूरज चव्हाण यांचा झापूक झुपूक हा चित्रपट झळकत आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण आपल्या उरणकरांच्या वतीनं या चित्रपटाला शुभेच्छा देऊया. प्रत्येकानं आपल्या मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा, टीव्हीवर बघण्यापेक्षा थिएटरमध्ये जाऊन सूरज चव्हाण यांच्या चित्रपटाला प्रतिसाद द्यावा, जेणेकरून एकापेक्षा एक चित्रपट त्याचे आपल्याला पाहायला मिळतील. या टीझर नंतर चित्रपटातील एक सॉन्ग आपल्याला पाहायला मिळेल. मी बोलताना खुली फाडतोले खोली घाट, मी गोल गोल खोली घाट. आधी बोलले मला, मग पाहिली कला, इतक्याला कल्ला, झापूक झुपूक झापूक झुपूक. मी बोलताना खोली घाट, मी बोलताना खोली घाट, मी फाडतोले खोली घाट, मी गोल गोल खोली घाट. आलो खोली घाट आम्ही तिथं, तुम्ही बघा मग आम्ही चढतोले पडत, आम्ही चढतोले पडत, तुला करायचं जड.
आईल्या का चल साईड दे नाही तर तोडून टाकन सगळे मी कायदे माझी दहशत तुला नाही माहितीये मी गार करणे एकाच फाईटीत तुझी नाही लायकी तू आहे भामटा तुला दाखवतो माझी मी क्षमता एका बुकीत टेंगुळ दिला गोलीगट शॉट म्हणून फिदा झाली माझ्यावर जनता नको करू माझ्यासोबत तू धंदा कारण वाचतोय माझा सडका अरे तिथं गाला सुद्धा बिट जाळा भूत बित नाही बघा तिथं वाच मला खूप नाही रंगत खूप नाही टुकत तर नावानं तुम्ही माझी आई मरी सांगतो तुम्ही कशाला मग खाली लिहिता तुम्ही कशाला मग मला खाली खेचता नका करू तुम्ही माझ्यासोबत चेष्टा मी वाचतोय मराठी गाजतोय मराठी पेटलाय मराठीचा डांका झापूक झुपूक झापूक झुपूक तुम्ही बघा मग आम्ही चिंतले पड आम्ही चिंतले पड तुला करायचं जड आणि मग पड क्या बात एकदा जोरदार टाळ्याने आपण या चित्रपटाला शुभेच्छा देऊया खरं तर पुढील नियोजित ठिकाणी सुरत सभ्यान यांना पोहोचायचं आहे आणि म्हणून घाई गडबडी